गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आजचा आपला हा चौथा आठवडा आहे आणि चौथ्या आठवड्यात तुम्ही जो भरभरून आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे सर्वांनी, वेगवेगळ्या फ्लॅग बेरर्सची, आपल्या अल्युमनायशी बोलताना जो तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळालाय त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज आपल्या बरोबर आहेत शैलेश इंगळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. शैलेश आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये 1997 मध्ये आले होते आणि त्यानंतर 10वी क्लिअर केल्यानंतर त्यांनी SPI औरंगाबादची अतिशय प्रेस्टिजियस परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये ते क्लिअर केला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी NDA ची परीक्षा दिली. एका बुलढाण्याच्या जळगाव जामोद नावाच्या छोट्याशा गावातून त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं होतं. तिथे 4थी पर्यंत शिकल्यावर ते आपल्या शाळेमध्ये आले. आपल्या शाळेमध्ये त्यांनी 6 वर्ष काढली आणि त्यानंतर ते NDA मध्ये आले. त्यांनी NDA ची परीक्षा दिली आणि NDA ची परीक्षा दिल्यानंतर NDA ची रिटन टेस्ट, SSB दोन्ही क्लिअर केलं, परंतु मेडिकल मध्ये ते पाठी राहिले आणि पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी ठरवलं होतं की क्लास A ऑफिसरची कुठची तरी अपॉइंटमेंट ते मिळवतील आणि त्यानंतर त्यांनी IAS IPS चा अभ्यास सुरू केला. त्याबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यास सुरू केला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. ऑफिसर कॅडर मध्ये त्यांनी प्रवेश केला. 2 महिने चेन्नईला स्टाफ ऑफिसर्स स्टाफ कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि गेले 6 वर्ष ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये मुंबई शाखेमध्ये हेडक्वार्टर मध्ये कार्यरत आहेत. आता आपल्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की शैलेश is amongst us today. Welcome, Shailesh. How do you feel to be with us after so many years? Hello, sir. So actually, it's a very nice feeling to be with this school and everyone now. After all these years, actually, I haven't been in touch with school for a long period of time. But when last week एक वेळ धर्माधिकारी सरांचा कॉल आला आणि जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळेस सगळ्या परत जुन्या आठवणी वगैरे त्यांना परत उजाळा मिळाला आणि आय वॉज लाईक प्लेझंटली हॅपी अँड सरप्राईज की चला आता परत एकदा शाळेतल्या सगळ्या फॅकल्टीशी आणि स्टुडंटशी वगैरे पण संवाद साधता येईल या माध्यमाने. सो आय एम रिअली थँकफुल फॉर दी ऑपॉर्च्युनिटी, सर. ओके, ग्रेट. तुम्ही जेव्हा शाळेत जॉईन केलं त्यावेळेला शाळेमध्ये काहीच अम्युनिटीज नव्हत्या. आता बघितलं तर शाळा खूपच चांगली झाली आहे, खूप सुधारली आहे आणि या वेळेला असा शाळेमध्ये येण्याचा धाडसी निर्णय तुमच्या आईवडिलांनी घेतला. मिलिटरी शाळेत सैनिकी शाळेमध्ये पाठवायचा निर्णय घेतला, याच्या मागे काय कारण होतं? ऍक्च्युली घरी तर घरचे मला फार म्हणायचे की तू घरी फार मस्ती करतो म्हणून तुला बाहेर टाकलेलं बरं आहे. बट ऍक्च्युली आमच्या गावातले एक शिक्षक होते, त्यांचा मुलगा पण चिखलदराला होता, तो आम्हाला 1 वर्ष सिनियर होता. ही जॉईन्ड इन 96. तर त्यांच्याकडनं चांगला फीडबॅक मिळाला, म्हणजे शाळेबद्दल बरंच काही चांगलं ऐकायला मिळालं की जरा वेगळ्या याचं आहे, म्हणजे गावात अशा शाळेत वगैरे कोणी आजपर्यंत कधी गेलेलं नव्हतं आणि अशा टाईपचं वगैरे एक शिक्षण म्हणा किंवा तसं एक लाईफस्टाईल म्हणा कोणी फारसं काही बघितलेलं नव्हतं. सो इट वॉज क्वाईट न्यू एक्सपिरियन्स असच. आणि म्हणून मग आणि शाळेत माझं तसं 4थी पर्यंत वगैरे चांगलं राहिलं होतं.
सो पेरेंट्सना वाटलं की मे बी त्याला कुठे अशा शाळेत टाकलं वगैरे, चिखलदरासारख्या शाळेत टाकलं तर मे बी इट वुड बी गुड फॉर हिम इन द लॉंग टर्म. सो मग त्यानंतर म्हणजे असंच एक वन फाईन डे बाबा मला म्हटले की आपण एक काम करू, आपण बुलढाण्याला जाऊ, आपल्याला चिखलदराच्या शाळेची एंट्रन्स द्यायची आहे. तर मी म्हटलं चालेल जाऊ. बुलढाण्याला आम्ही गेलो आणि तिथे सगळं आधी 2-3 फिजिकल टेस्ट झाल्या, ऑब्स्टिकल कोर्स, नंतर 50 मीटर्स रनिंग अँड एव्हरीथिंग, आणि त्यानंतर एक रिटर्न टेस्ट वगैरे होती. सो म्हणजे तेव्हा तर सगळं मला फारच एकदम असं मजेशीर वाटलं की चला आपल्याला एकदम मोकळा पोलीस ग्राउंडवरती वगैरे काहीतरी करायला मिळत आहे, जरा रनिंग वनिंग करायला मिळते आहे. इट वॉज क्वाईट अ नॉवल एक्सपिरियन्स. मग रिटर्न वगैरे झाली आणि काही दिवसांनी मग शाळेतनं कॉल आला की तुमचं झालंय सिलेक्शन वगैरे, यू कॅन जॉईन. सो टिल दॅट टाइम फ्रँकली मला फार असं माहिती नव्हतं की म्हणजे व्हॉट टू एक्सपेक्ट. आय वॉज जस्ट म्हणजे ठीक आहे, पेरेंट्सना वाटतंय की चांगल्या आहे शाळा वगैरे, तर मग जाऊन बघू. पण जेव्हा शाळेत लँड अप झालो तेव्हा कळलं की ऍक्च्युली म्हणजे छान आहे. ऍक्च्युली चिखलदराचं एकदम प्लेझंट वातावरण, आणि अराउंड जूनच्या एंडला जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे मी जॉईन. सो दॅट टाइम तर चिखलदराचं वातावरण आणखीनच प्लेझंट होतं. पावसाळ्यानंतर फुल थोडं हिरवगार झालेलं असते वगैरे. सो इट वॉज क्वाईट अन इंटरेस्टिंग अँड नॉवल एक्सपिरियन्स एज सच. येस, पण तू 11व्या वयात शाळा जॉईन केली. आता इतक्या लहान वयात शाळा जॉईन करताना त्यावेळेला काय मनावर दडपण होतं का, किंवा काही असं वेगळं वाटत होतं का, भीती वाटत होती का? इतक्या लहान वयात घरापासून लांब राहणं बरंच कठीण असतं लहान मुलांसाठी. असं ऍक्च्युली थोडं वाटलेलं, म्हणजे द थिंग इज की जेव्हा आम्ही जॉईन झालो फर्स्ट डे तेव्हा मोठे मोठे ग्राउंड वगैरे बघितले, आणि नवीन जॉईनिंग मधले काही काही मुलं ग्राउंडवरती हॉकी वगैरे खेळत होते. तर मग पेरेंट्स वगैरे आले, त्यांनी सगळं सामान लावून दिलं, सेट करून दिलं, ट्रंक वगैरे ठेवून, आणि मी आपलं लगेच निघून गेलो हॉकी खेळायला. कारण आयुष्यात पहिल्यांदा हॉकी स्टिक वगैरे बघतोय, पहिल्यांदा असं एवढं मोठं ग्राउंड वगैरे आणि सगळे खेळायला सोबत मिळाले. सो मी निघून गेलो. नंतर पेरेंट्स सांगतायत की अरे आम्ही चाललोय. तर माझं लक्ष पण नाही, आम्ही खेळतोय आपलं, गुंग आहे आपलं, आणि झालं. पेरेंट्स वगैरे निघून गेले, त्यांना मी असं दूरच नुसतं बाय वगैरे केलं, ते निघून गेले. आणि मग संध्याकाळी आमचं परत सगळ्यांचं हे झालं, फॉलोइन वगैरे झालं, रोल कॉलसाठी आणि एव्हरीथिंग. तेव्हा सडनली इट हिट मी की अरे आता पेरेंट्स तर गेले, आता आपण एकटे इकडे, आता काय करायचं. सो पण त्यानंतर ऍक्च्युली म्हणजे ते रिअलायझेशन जे आहे ते त्या वयात येणं वॉज अ लिटल फ्राईटनिंग, बट थोडंसं एम्पॉवरिंग पण होतं. की तुम्हाला माहिती आहे की आता चला तुम्ही स्वतःवरच आहे, म्हणजे तुम्हाला कोणी इथे काही आई नाहीये, बाबा नाहीये, तुम्हाला काही कोणी सांगायला नाहीये, तुम्हाला स्वतःहूनच तुमचं सगळं बघायचं आहे, करायचं आहे. सो थोडं इनिशियली होम सिकनेस वगैरे वाटायचा, थोडंसं वाटायचं की कशाला मला इतक्या दूर टाकून दिलं वगैरे, आणि मला नाही राहायचं इथे वगैरे, असं बरंच वाटायचं. पण मग हळूहळू त्यावेळेस म्हणजे सावरकर सर होते, परळीकर सर होते, पांडळे सर वगैरे होते, धर्माधिकारी सर, तर सगळ्या फॅकल्टीजची वगैरे खूप मदत व्हायची. कारण त्यांनाही हे सगळं नव्हतं. ऍक्च्युली आमची वॉज दी सेकंड बॅच विथ जॉईन इन 5th स्टँडर्ड. आमच्या आधी जस्ट 96 मध्ये एक बॅच जॉईन झालेली, आणि वी वर द सेकंड बॅच. सो इट वॉज मतलब इव्हन त्यांच्यासाठी पण हे थोडं नवीनच असेल की एवढ्या लहान मुलांना वगैरे सांभाळणं, कारण खूप रडतात मुलं जेव्हा जस्ट जॉईन करतात. तर आमच्यातही आणि बरेचसे रनअवे केसेस पण होतात की पाहून जातील, मग ते आणखीन एक ऍडिशनल टेन्शन असायचं फॅकल्टीला आणि सगळ्यांना वगैरे. बट एकंदरीत म्हणजे हळूहळू थोड्या दिवसांनी जसं जसं तुमचे फ्रेंड्स वगैरे होऊन जातात, थोडा एक ग्रुप होऊन जातो, ओळखी व्हायला लागतात, आणि एकदा रुटीन चालू झालं की मग यू गेट युज टू इट मोर इझिली. थोडं ते पटपट तुम्ही त्याला युज टू होऊन जाता, आणि मग ऍक्च्युअली ते चांगलं वाटायला लागतं. म्हणजे इट फील्स लाईक की अरे हा म्हणजे काय होतं ते होम सिकनेस वगैरे असं कशाला होते इतकं. पण त्या वयात सर्वात जास्त भीती कसली वाटायची? तर भीती ऍज इन असं वाटायचं की ऍक्च्युली म्हणजे चिखलदऱ्याबद्दल थोडं असं होतं की एक तर त्यावेळी जसं तुम्ही म्हटलात की फॅसिलिटीज वगैरे शाळेत तशा फारच कमी होत्या. सो असं व्हायचं की म्हणजे संध्याकाळ झाली वगैरे की बाहेर पडायची कुठे काही सोय नाही, कारण बाहेर सगळं येस. अंधार. चिखलदऱ्यातही फ्रिक्वेंटली असं लोड शेडिंग वगैरे व्हायचं, आणि इनिशियली जुलै ऑगस्ट मध्ये वगैरे तर खूप जास्त पाऊस. पाऊस जरी नसला तरी धुकं. सो तुम्हाला सूर्य बघायलाच मिळणार नाही फॉर मंथ्स ऑन एंड. सो इट युज टू बी लिटल. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपताय वगैरे तेव्हा डॉम्सच्या वरचे आपले जे रूफ आहे ते आहे टिनाचं वगैरे. सो रात्री त्यावरती एकदम जोर जोरात पाऊस पडतोय, त्याचा खूप जोर जोरात आवाज येतोय, त्याची भीती वाटायची एकदम की म्हणजे कुठे असं एकदम घरून इकडे आलो आणि इकडे असं एकदम एकटं वगैरे राहावं लागतंय आपलं सिंगल बेडवरती वगैरे. सो बट ओव्हरऑल ते म्हणजे चांगलं हे होतं खरं.
इट मेड मी रिअलाइज की तुम्ही जेवढं लवकर स्वतःवरती रिलाय करायला लागलात तेवढं इट्स गुड फॉर यू. व्हेरी नाईस. यू करेक्टली पॉइंटेड आउट. इट्स मोर एम्पॉवरिंग. त्या वयामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स येतो. आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स हा सर्वात महत्वाचा असतो आणि तुम्हाला शाळा तुम्हाला इतक्या लहान वयात तो कॉन्फिडन्स देते. तो कॉन्फिडन्स तुम्हाला आयुष्यभर कामाला येतो. तर दॅट्स व्हेरी नाईसली पुट. यू सेड इट्स क्वाईट एम्पॉवरिंग टू जॉईन द स्कूल ॲट अन अर्ली एज. आणि एनी गुड मेमरीज ऑफ द अर्ली एज, अर्ली टाइम्स इन द स्कूल? मला माहिती आहे की शाळेमध्ये मॉडरेशन करणं किंवा कुठच्याही गोष्टी मॉडरेट करणं, यू आर एन एक्सपर्ट इन दॅट. कुठच्याही गोष्टीमध्ये जर का एखादी गोष्ट कंडक्ट करायची असेल तर सावरकर सर 2 लाईन लिहून द्यायच्या आणि मग त्याच्यावरती यू कुड एक्सपॅन्ड इट अँड यू कुड स्पीक व्हेरी गुड मराठी इन दॅट. ऍक्च्युली दॅट केम एज अ रिव्हलेशन टू मी इटसेल्फ. ऍक्च्युली एक छोटासा हे सांगतो, किस्सा सांगतो. आम्ही 5वी मध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर असंच एक दिवशी संध्याकाळी आपल्या फाउंडेशन डेच्या 1 आठवडा आधी सावरकर सर संध्याकाळी खाली बसून असंच लोकांची हे घेत होते, म्हणजे मुलांना बोलवून वगैरे वाचायला लावत होते. थोडा त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली होती ती वाचायला लावत होते, विच वॉज फॉर वोट ऑफ थँक्स फंक्शन आपल्या 15 जुलैच्या कार्यक्रमाच्या वेळेस. सो आय जस्ट हॅपन टू गो देअर. आणि तिथे गेल्यावरती सरांनी, म्हणजे काही तेव्हा असं एवढं माहिती नव्हतं किंवा अशी खूप अशी काही चांगली जवळची ओळख वगैरे नव्हती वगैरे. सर म्हटलं की वाचून बघ. मग मी वाचलं वगैरे तर सरांना ते वाटलं व्यवस्थित आणि सर म्हटले की ठीक आहे, आता या वेळेसच्या फाउंडेशन डेच्या फंक्शनला वोट ऑफ थँक्स तू करणार. सो इट स्टार्टेड फ्रॉम देअर. आणि त्यानंतर मग असं झालं की म्हणजे आय बिकेम अ रेग्युलर फिक्चर. म्हणजे कुठलेही कार्यक्रम असो, कुठलेही मान्यवर येवो शाळेमध्ये, कुठलाही छोटा कार्यक्रम असो, काही कुठल्या जयंत्याचे कार्यक्रम असो किंवा इव्हन फाउंडेशन डे, पेरेंट्स डे, तर अशा कुठल्याही इच्छामध्ये वगैरे म्हणजे संचालन करणं बिकेम क्वाईट अ हॅबिट. आणि मग त्यावेळेच्या ऍक्च्युली बऱ्याच तशा गमती जमती आहेत की मग सावरकर सर एकदम, कारण कार्यक्रमामध्ये लास्ट मिनिट चेंजेस होत राहायचे. डिग्नेटरी कोणीतरी यायचे, कोणतरी चेंज व्हायचं किंवा मग जे स्पीकर्स आहेत त्यांचं लाईनअप सेटअप बदलायचं की कोण आधी बोलणार, कोण शेवटी बोलणार. तर मग त्या एकदम शेवटच्या मिनिटापर्यंत चालू राहायचं. मग सर एकदम असं पटकन येऊन काहीतरी 2 लाईन, अरे शैलेश हे असं चेंज झालंय, आणि मग तिथे असं काहीतरी पटपटचं लिहून द्यायचे. आणि मग ते सगळं सो म्हणजे ते असं झालं की त्याबद्दल एक चांगली ट्युनिंग जमली सरांची, माझी वगैरे. तर मग त्यात ऍक्च्युली मजा यायची की म्हणजे ते पण असं भारी वाटायचं की म्हणजे एवढे सगळे मान्यवर वगैरे बसले आहेत आणि यू आर दी ओनली वन हू इज गेटिंग अ चान्स टू स्पीक इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ देम. सो दॅट यूज टू बी क्वाईट म्हणजे असं एम्पॉवरिंग आय वुड से, आणि छान वाटायचं ते. शाळेला इतक्या लोकांच्या समोर रिप्रेझेंट करणं आणि शाळेची बाजू मांडणं हे खूपच महत्वाचं काम आहे. आणि हे काम वाटेल मुलगा शोधून, स्टुडंट शोधून त्याला दिलं जातं. ऑब्व्हियसली युअर वर्बल एक्सप्रेशन मस्ट हॅव बीन आउटस्टँडिंग. दॅट्स वाय सावरकर सर सिलेक्टेड यू फॉर दॅट. सो माय कॉम्प्लिमेंट्स टू यू फॉर दॅट. पण हे अजूनही चालू आहे की फक्त शाळेत होतं आणि शाळेनंतर थांबलं ते? ऍक्च्युली शाळेनंतर कॉलेजमध्ये चालू राहिलं, कंटिन्यू राहिलं. कारण कॉलेजमध्ये पण बरेचसे कार्यक्रम वगैरे होत राहायचे. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर बरेचसे नॅशनल लेवलचे वगैरे टेक्निकल इव्हेंट्स वगैरे होत राहतात. सो त्या इव्हेंट्समध्ये वगैरे पण अँकरिंग करायचं वगैरे बरेचदा संधी मिळायची. आणि मग त्याच्यामुळे ऑब्व्हियसली शाळेतला जो सगळा एक्सपिरियन्स होता आधीपासूनचा, जेवढं जे सगळं भांडवल होतं ते सगळं नक्कीच कामात यायचं. कारण ते स्टेजची सगळ्यांसमोर पब्लिक स्पीकिंगची भीती जी असते ती नव्हतीच. तो कॉन्फिडन्स आधीपासून वगैरे होता. मग त्याच्यामुळे इव्हन SPI मध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा इव्हन नंतर पण कुठेही असं पब्लिक स्पीकिंग करायची गरज पडली किंवा कुठे असं काही कार्यक्रम मॉडरेट करायची, संचालन करायची वगैरे गरज पडली, तर आय वुड ऍक्च्युली व्हॉलंटिअर फॉर दॅट, की हा हे मी करून घेईन. कारण मी केलेलं आहे बरंचदा, दिस समथिंग जे मला आवडतं, जे मला जमतं पण. सो तो एक्सपिरियन्स आणि ते जे तेव्हाच सगळा तो अनुभव एकंदरीत आहे तो खूप कामात येतो आणि तो आहे अजूनही, म्हणजे कंटिन्यू आहे थोड्याफार प्रमाणात. सो थँक्स टू दीपशिका, दॅट हॅज हेल्प यू अ लॉट. येस सर. आमचे प्रिन्सिपल सर्जन सर एक प्रश्न विचारतायत. त्यांनी विचारलंय की त्यावेळेला पावसामध्ये डॉर्मेटरीमध्ये खूप पाणी साचायचं आणि मग येण्या जाण्यामध्ये खूप त्रास व्हायचे. असे काही अनुभव आहेत का?
सर सर्जन सर नमस्कार. तुम्हाला बघितलं नाही आधी, सॉरी. सर ऍक्च्युली तेव्हा असं होतं की आपल्या ज्या डॉर्मेटरीच्या बिल्डिंग्स वगैरे आहेत तेव्हा त्याच्याच नवीन नवीन बनल्या होत्या. म्हणजे काही काही विंग्सचं काम तेव्हा चालू होतं. आमच्या डॉर्मेटरीज वगैरे बनलेल्या होत्या. पण चिखलदऱ्यातल्या पावसामुळे पाणी तर साचायचंच. तर डॉर्मेटरीजमध्ये स्पेशली ज्या खालच्या रूम्सच्या डॉर्मेटरीज वगैरे होत्या ग्राउंड फ्लोअरच्या, त्यांच्यामध्ये खूप पाणी साचायचं. मग तेव्हा थोडं त्याचा त्रास व्हायचा. बट द थिंग वुड बी की ते एवढं असं अडॅप्टेबिलिटी जी होती ती एवढी चांगली झालेली होती की इट युज टू बी लाईक की हा ठीक आहे, काय फरक पडतो, सगळं चांगलंच आहे, व्यवस्थित आहे, आपले सगळे मित्र सोबत आहेत, मजा येते. कारण पावसाळा सुरू असताना वगैरे ग्राउंडवरती फुल पाणी असतं, तर तेवढ्या पावसात वगैरे पण जाऊन फुटबॉल खेळणार. तर त्याच्यामुळे म्हणजे एवढ्या पावसात जर बाहेर खेळतोय तर मग डॉर्मेटरीला पाण्याचं काहीच नाही वाटायचं. गुड. इनफॅक्ट आय मस्ट टेल यू, आता विद्यार्थ्यांसाठी पूर्णच्या पूर्ण डॉर्मिटरीज जवळजवळ पूर्णपणे नवीन बनवलेल्या आलेल्या आहेत. सगळ्या डॉर्मिटरीज मध्ये टाईल्स लावलेल्या आहेत, व्हाईट टाईल्स लावलेल्या आहेत, त्यामुळे सगळीकडे खूप जास्त उजेड असतो. आणि जेव्हा आमचे विद्यार्थी परत येतील, दे विल नॉट हॅव दिस सॉर्ट ऑफ चॅलेंज टू फेस. आणि इथून शाळेतून निघाल्यावरती यू यू स्ट्रेट अवे क्वालिफाईड युअर सेल्फ फॉर SBI. आणि obviously you wanted to join the NDA. What was the motivation to join the SBI and further aim of NDA? ऍक्च्युली जेव्हा आम्ही जॉईन झालो शाळेत तेव्हा आय स्टील रिमेंबर आम्ही 6वीत असताना वी हॅड अ विजिट बाय अक्षय दैने सर. was just had a talk a couple of weeks before. सो अक्षय सर तेव्हा एनडीए मध्ये जॉईन झाले होते आणि ते एनडीएतनं आले आणि म्हणजे ही वॉज वेअरिंग हिज एनडीए ब्लेझर आणि ही गेव अस अ व्हेरी नाईस अँड मोटिवेटिंग टॉक. आणि द वे ही स्पोक, द वे ही एक्सप्रेस्ड हिमसेल्फ, त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांनी जसं प्रत्येक गोष्टींबद्दल वगैरे आम्हाला असं जसं एकदम सांगितलं की कसं कसं तुम्ही शाळेत सध्या जे काही शिकता आहे ते तुम्हाला इन अ वे या गोष्टीसाठी प्रिपेअर करताय. सो इट्स व्हेरी लॉजिकल फॉर यू की तुमच्यासाठी करिअर स्टेप पुढची ही असावी, डिफेन्स फोर्सेस वगैरे वगैरे. सो ते पटण्यासारखं पण होतं आणि एकंदर त्यांना बघून त्यांचं सगळं ऐकून वगैरे इट वॉज व्हेरी मोटिवेटिंग ॲज की यार दिस इज समथिंग आय वॉन्ट टू बी लाईक इन अ फ्यू इयर्स. सो ही वॉज अ बिग रोल मॉडेल इनिशियली फॉर अस. Then subsequently, Gurucharan Singh sir from the second batch, then Sanket Chauhan. So it kept on adding. सो शाळेत तेव्हा असं झालेलं होतं की तेव्हापर्यंत शाळेत 11वी 12वी वगैरे नव्हती, 10वी पर्यंत होतं. सो इट यूज टू बी लाईक अ ट्रेडिशन की जे शाळेतले टॉपर्स वगैरे आहेत किंवा जे आहेत मोटिवेटेड टू जॉईन डिफेन्स फोर्सेस, दे वुड आफ्टर 10th दे वुड गो ऑन टू जॉईन एसपीआय साठी अपियर वगैरे करतील. सो दॅट वुड बिकम अ प्लॅटफॉर्म फॉर देम to join NDA and complete what they have started in Chikaldara, that is to join defense forces. And sir, even आपल्या लायब्ररीमध्ये वगैरे बरेचसे पुस्तकं असायचे, तर शाळेत ती एक चांगली सवय लागली की तेव्हा वाचन वगैरे बरंच व्हायला लागलं होतं. आय स्टील रिमेंबर एक मेजर जनरल, कोणतरी मराठी मेजर जनरलच होते, मला त्यांचं नाव लक्षात नाही ऍक्च्युली. तर त्यांचं एक पुस्तक होतं शाळेमध्ये आपल्या. तर ही हॅड सर्व्ड इन प्री इंडिपेंडन्स डेज आणि ऍट अ टाइम ऑफ इंडिपेंडन्स ही वॉज अ कर्नल. Okay. तर त्यांचं जे होतं म्हणजे एक ऑटोबायोग्राफिकल बुक होतं त्यांचं, तर ते वगैरे वाचलं. आणखी असे बरेचसे असे बायोग्राफीज वगैरे वाचले ज्या तेव्हा शाळेत वगैरे होत्या. आणि ते सगळं वाचून वगैरे जेव्हा ते असं तो असं रोमांच जो असायचा, एक थ्रिल असायचं, ते सगळं बघून असं वाटायचं की हा दिस इज द काइंड ऑफ लाईफ जी खरंच जगायची आहे पुढे. सो इवन दॅट वॉज अ बिग मोटिवेटिंग फॅक्टर. अँड लाईक आय सेड की बाकी रोल मॉडेल्स तर होतेच. सो दॅट लेड टू म्हणजे आमचं ते करिअर आहे माझं क्लिअर झालं आमच्या बॅचमधल्या 3-4 लोकांचं की बस दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. आय वॉन्ट टू जॉईन डिफेन्स फोर्सेस. ग्रेट. या वर्षापासून आपण सुद्धा शाळेमध्ये नवीन एनडीएच्या तयारीसाठी वेगळे क्लासेस सुरू करणार आहोत. एनडीएच्या तयारीसाठी ऍज इट इज, त्या व्यतिरिक्त आर्मीच्या रिक्रुटमेंटसाठी सुद्धा आपल्या प्रेझेंट सेट ऑफ स्टुडंट्स आणि जे जुने जे गेल्या 2-3 वर्षामध्ये जे शाळेतून निघालेत, या सर्वांच्यासाठी आपण या वर्षापासून नवीन क्लासेस सुरू करणार आहोत आर्मी जॉईन करण्याबद्दल. तर आय एम शुअर युअर मोटिवेटिंग, युअर एनकरेजिंग वर्ड्स विल मोटिवेट देम टू जॉईन दी आर्मी. आणि त्यानंतर एक विक्रम चोरे आहे, तो विचारतोय की हा 12वीचा विद्यार्थी आहे, तो विचारतोय, शैलेश दादा,
what was your instant reaction when you knew that you could not qualify for NDA? Did you blame your luck? ऍक्च्युली थोडं ते सरप्रायझिंग आणि शॉकिंग तो होतं टू से द लिस्ट. कारण लहानपणापासून त्याचीच तयारी करतो आहे. म्हणजे चिखलदऱ्यातले 6 वर्ष डोक्यात तेच आहे की आपल्याला बस आर्मी जॉईन करायची आहे. नंतर इव्हन SBI मध्ये वगैरे पण. आणि नंतर म्हणजे जस्ट एक तोंडाशी आलेला घास जेव्हा गेलो आपण असं म्हणतात, तेव्हा ऑफकोर्स इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग. कारण इतके वर्ष, जवळपास तुमचे 8-10 वर्ष तुम्ही फक्त त्यातच विचार केलाय, तेच फक्त तुम्ही एक करिअर ऑप्शन वगैरे बघितलंय. सो त्याचं इनिशियली वाईट वाटलं. बट अनदर थिंग इज की चिखलदऱ्यात राहून जे एक अडॅप्टेबिलिटी आली होती की सिच्युएशन कशीही असू द्या, इट्स अल्टिमेटली युअर सेल्फ हू मॅटर्स. सो जर तुम्ही त्याची डील करायला इमोशनली इक्विप्ड आहात आणि तुम्ही रेडी आहेत, तर मग यू कॅन ओव्हरकम एनिथिंग. सो ठीक आहे, इनिशियली मला थोडं डिसअपॉइंटिंग वाटलं, थोडं जरा वाईट वाटलं की आपली इतक्या वर्षांची मेहनत वगैरे वाया गेली. बट ऑन दी प्लस साइड ऑफ इट, चिखलदऱ्यात नंतर SBI मध्ये वगैरे जी काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली, आय न्यू की हे काही सगळं इट्स नॉट गोइंग टू गो फॉर वेस्ट. हे सगळं कामात ते येईलच ऑफकोर्स. म्हणजे मी जिथे कुठे जाईल, जे काही मी करायला बघेल लाईफमध्ये, तिथे ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा अनुभव कामाशी तर नक्की येईल. त्याच्यामुळे वाईट वाटलं. बट इट वॉज नॉट लाईक की काही असं लकला वगैरे ब्लेम केलं किंवा त्याच्यावरच असं खूप वेळ ड्वेल केलं किंवा असं खूप वेळ त्याचा विचार करत बसलो वगैरे वगैरे. जसं कळलं की आपल्याला ठीक आहे, मेडिकली परमनंट पोझिशन मिळालंय, सो वी कांट जॉईन इव्हन आफ्टर मे सम टाइम वगैरे. तर मग त्याचा विचार मग मी सोडून दिला आणि लकला ॲज सच काही ब्लेम करायच्या फंदात पडलो नाही, कारण दॅट वॉज दिस थिंग्स वर एनिवे बियॉन्ड माय कंट्रोल. सो You know, a soldier must realize that there's no point blaming the luck. You must face the challenge, and you must face the challenge and with your complete strength. There's no point brooding over the lost opportunities or the spilled milk. So very well done. I think that was a very good decision, and that mindset, positive mindset, helps a person. If you keep brooding over the spilled milk or the bad luck, then it is very difficult to progress. Sir Vikram, I hope you got your answer. Do not ever blame the luck. The luck is in your hands. You can create your own luck. You can mold your own luck. So don't worry about blaming the luck. Take it as a challenge and progress. आता जेव्हा SBI आणि NDA झालं नाही, तर देन यू गॉट इन टू इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगला जाण्याचा आधीपासून, सुरुवातीपासून काही इंजिनिअरिंगची आवड होती का? इंजिनिअरिंगला जाण्याचा हा डिसिजन कसा झाला? सर ऍक्च्युली फॅमिलीमध्ये असं कोणी इंजिनियर वगैरे तर नव्हतं आधी. सो आय एम दी फर्स्ट इंजिनियर इन माय फॅमिली. आता ऑफकोर्स माझे कझन्स वगैरे झाले, बट तेव्हा इट वॉज लाईक की असं खूप असं काही असं माहिती आहे किंवा असं गाईड करणारा कोणी आहे अशातला काही भाग नव्हता. सो त्याच्यामुळे इट वॉज नॉट लाईक की इंजिनिअरिंग वॉज ऑलवेज अ सेकंड ऑप्शन. ऍक्च्युली इनफॅक्ट आय वॉज नॉट इव्हन प्रिपेअर्ड फॉर इट की आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे. बट जेव्हा कळलं की डिफेन्स इज आउट ऑफ क्वेश्चन, फोर्सेस, जॉइनिंग फोर्सेस इज आउट ऑफ क्वेश्चन, तेव्हा व्हॉट माइट बी दी वायबल करिअर अल्टरनेटिव्ह. सो असा विचार जेव्हा केला, तेव्हा वन थिंग आय वॉज क्लिअर अबाउट की कुठली तरी आपल्याला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला क्लास 1 सर्व्हिस जॉईन करायची आहे. सो यांच्यासाठी इनव्हेरिएबली तुम्हाला स्पर्धा परीक्षां थ्रू जायला स्कोप आहे. सो स्पर्धा परीक्षांसाठी जर तुम्हाला अपिअर व्हायचं असेल तर ऑफकोर्स यू नीड टू हॅव अ बॅचलर्स डिग्री, ग्रॅज्युएट डिग्री. सो तेव्हा मग पेरेंट्स आणि काही मित्र वगैरे ज्यांनी ऑलरेडी इंजिनिअरिंगला वगैरे ऍडमिशन घेतलेल्या होत्या, तर त्यांच्याकडनं असं म्हणजे थोडं गायडन्स वगैरे मिळालं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा वगैरे करायच्या आहेत, बट हॅव्हिंग समथिंग ॲज अ बॅकअप ऑप्शन लाईक इंजिनिअरिंग ऑलवेज हेल्प्स. सो इन केस स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे काही नाही झालं, तुला काही चांगली सर्व्हिस वगैरे कुठल्या ऑफिसर कार्डरमध्ये नाही मिळाली एंट्री वगैरे, तरी ऑफकोर्स तुला इंजिनिअरिंग वगैरे केलेलं आहे, सो चांगली नोकरी वगैरे मिळेल, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे मिळतील. So to that extent, engineering became a logical next choice, and it was kind of an evolved choice. It was not initially thought out or well planned per se. Only thing thought out that I had planned in my mind was joining defense forces, and that's it. Okay, Abhijit Deshpande wants to remind you
he says that Shailesh still miss your reporting style in assembly. Shriman, the 10th class K students. Do you remember that? Yes, sir, very much vividly. Do you want to highlight that again? सर ऍक्च्युली रिपोर्टिंग वगैरे तर म्हणजे मजा यायची ऍक्च्युली इन अ सेन्स. कारण असं व्हायचं की जेव्हा असेंब्ली वगैरे व्हायची तेव्हा रिपोर्टिंग करायला मिळणं युज टू बी एक कसं म्हणजे थोडी अशी अभिमानाची बाब असायची की चला बाबा मी रिपोर्टिंग करतोय, म्हणजे बिईंग क्लास कॅप्टन स्कूल कॅप्टन वगैरे वगैरे. तर दॅट युज टू बी अ प्राऊड फिलिंग. आणि मग पण त्यानंतर मग असं व्हायचं की तुम्ही रिपोर्टिंग वगैरे करताय समोर राहून, पण नंतर मग जेव्हा तुम्ही असेंब्ली संपली क्लासमध्ये वगैरे गेले, मग तेव्हा बाकीचे क्लासमेट्स तुमची मजा घेणार की अरे म्हणजे रिपोर्टिंग असं झालं तसं झालं वगैरे शैलेश, तुझा आवाज थोडासा कट होतोय मध्ये. कॅन यू से दॅट अगेन? सर आता येतोय क्लिअर की देर माइट बी सम प्रॉब्लेम विथ दी हेडसेट? येतोय आता? ओके. या सर आता येतोय नीट? कॅन यू से समथिंग? सर येतोय नीट आवाज की अजूनही डिस्टर्बन्स आहे? आवाज बहुतेक एको होतोय. या कॅरी ऑन. सर असेंब्लीत रिपोर्टिंग करणं युज टू बी म्हणजे छान वाटायचं, तेव्हा मजा यायची. आणि इट युज टू बी लाईक 10वी मध्ये आल्यानंतर वगैरे वगैरे असं व्हायचं की क्लास कॅप्टन कोणी आहे नाही आहे, म्हणजे ऑफकोर्स क्लास कॅप्टन असायचा, बट क्लास कॅप्टनच रिपोर्टिंग करेल असं काही कंपल्शन नसायचं. मग त्याच्यामुळे जेवढे सगळे असेंब्लीला प्रेझेंट आहेत त्यातलंच एक कोणाला तरी पुढे करून टाकायचं आमच्या कोणातरी बॅचमेट्स पैकी की हा आज तू रिपोर्टिंग कर. मग तो सगळं बघणार, रिपोर्टिंग वगैरे करणार. सो त्यात पण मजा यायची. आणि ऍक्च्युली आय स्टील रिमेंबर तेव्हा असेंब्लीमध्ये ऍक्च्युली प्रांजळे सर तेव्हा प्राचार्य होते. तर प्रांजळे सरांनी चालू केलं होतं की प्रांजळे सर दर दिवशी असेंब्लीमध्ये एक नवीन शब्द द्यायचे, इंग्लिश शब्द द्यायचे, आणि सगळ्यांना तो इंग्लिश शब्द विचारायचे, त्याचा अर्थ वगैरे, आणि सांगायचे की नेक्स्ट डे वेन यू कम बॅक फॉर असेंब्ली तेव्हा याचा तुम्ही अर्थ बघून मला सांगा. तर इट यूज टू बी द केस की बऱ्याचदा असं व्हायचं की सर काहीतरी शब्द वगैरे विचारायचे आणि तो शब्द म्हणजे आमच्या क्लासपैकी कोणाला आधी माहिती असायचं. शैलेश ऐकू येत नाहीये. हॅलो. डायरेक्ट जर का माईक वरती बोलला तर ते कदाचित जास्त सोयीस्कर होऊ शकेल. सर आता येतंय नीट? ओके. स्टील? हॅलो. Probably some connectivity issue. Yeah, go ahead, Shailesh. Yes, sir. सर एकदा मी हेडसेट परत लावून बघतो. सर येतोय आवाज? सर आवाज येतोय का? Yeah, slightly better, marginally better. Okay, I think काही connectivity issue आहे. Probably that's why. Okay. Just okay sir, या फिर should I? येतोय सर आवाज नीट? Should I go on or? आता येतोय आवाज. सर मी ते सांगत होतो की ऍक्च्युली असेंब्लीमध्ये एक तेव्हा प्राचार्य प्रांजळे सर होते. प्रांजळे सरांनी एक पद्धत चालू केली होती की ते दर दिवशी एक इंग्लिश शब्द विचारायचे की आणि मग नेक्स्ट डे तुम्ही त्या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये वगैरे बघून यायचं आणि सरांना सांगायचं. तर आम्ही 10वी ला असताना वगैरे सरांनी चालू केलं. आणि असं व्हायचं मग की
सर एखादा शब्द विचारायचे आणि आमच्या क्लासमध्ये 3-4 लोकांपैकी कोणाला ना कोणाला त्या शब्दाचा अर्थ माहिती असायचा. मी असायचो किंवा सुबोध सामुद्रे असायचा, अनय शेंडे वगैरे असायचा. कोणी ना कोणाला तरी त्या शब्दाचा अर्थ माहिती असायचा. तर सरांनी शब्द विचारल्या आम्ही लगेच तसं हे सांगायचो. म्हणजे अर्थ सांगून द्यायचो वगैरे. म्हणजे सरांना ते म्हणजे इनिशियली असं थोडं सरप्राइझिंग व्हायचं की अरे आजचा शब्द विचारायला पूर्ण माहिती आहे. सो दॅट यूज टू बी प्लेझंटली सरप्राइझिंग फॉर हिम. पण नंतर मग तो सरप्राइझिंग एलिमेंट गेला आणि मग त्याची जागा एक्सपेक्टेशन मी घेतली की हा मी आता शब्द विचारतोय, हा सांगा रे असं की आता मग याचा अर्थ काय आहे वगैरे सांगा. सो आय स्टील रिमेंबर जेव्हा आमचं 10वीचा सेंड ऑफ वगैरे झाला तेव्हा सरांनी त्याच्या फेअरवेल स्पीच मध्ये वगैरे ते म्हटलं पण होतं की आता तुमची बॅच वगैरे गेल्यावरती मग परत आता मला शब्दांचा अर्थ सांगायला वगैरे अरे परत स्टुडंट्सला वगैरे तयार करावं लागेल. पण ही खूप चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये ही गोष्ट थांबलेली दिसते. पण इंग्लिश भाषेचं ज्ञान आणि व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे. आपण पुन्हाही सुरुवात करूया शाळेमध्ये परत या पद्धतीला आपण सुरुवात करू. आणि आता इंजिनिअरिंग केल्यावर आणि दॅट टू इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अ व्हेरी व्हेरी निश फील्ड. मग आरबीआय कडे कसं काय आरबीआय कडे कसं काय वळला मग? ऍक्च्युली जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यानंतर ऑफकोर्स कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट वगैरे होत्या. तर कॅम्पस प्लेसमेंट वगैरे झाली पण होती आणि मी कंपनी जॉईन वगैरे केली. पण आय न्यू की म्हणजे मला यामध्येच कंटिन्यू नाही करायचं. शेवटी जर आपल्याला कुठे क्लास 1 वगैरे जॉईन करायचं आहे तर स्पर्धा परीक्षांशिवाय वगैरे पर्याय नाही. सो मग विथ दॅट थिंकिंग जास्त वेळ कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वगैरे किंवा असं फार वेळ जॉबच्या मागे वगैरे न धावता मी लगेच स्पर्धा परीक्षांना वगैरे सुरुवात केली. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर आणि मग स्पर्धा परीक्षांमध्ये असं होतं की जर माझं हे क्लिअर होतं की मला नुसतं सेंट्रल गव्हर्नमेंट क्लास 1 वगैरे जॉईन करायचं आहे तर मग त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या परीक्षा मग होत्या त्यांच्यासाठी तयारी चालू केली. सो ऑफकोर्स आधी युपीएससी म्हणजे IAS IPS साठी वगैरे प्रयत्न वगैरे केले आणि मग साईड बाय साईड बाकीचे पण प्रयत्न चालू होते. आरबीआय वगैरे म्हणा, कारण वन ऑफ म्हणजे अपार्ट फ्रॉम UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, वन ऑफ दी व्हेरी गुड करिअर अपॉर्च्युनिटीज करंटली इन दी कंट्री इज आरबीआय. अनफॉर्च्युनेटली त्याच्याबद्दल जास्त रिअलायझेशन नाही आहे किंवा जास्त असं फार जास्त लोकांना माहिती नाही आहे. कारण जे ग्लॅमर आहे, जे मीडिया फोकस आहे तो अजून बऱ्याच प्रमाणात सिव्हिल सर्व्हिसेस वरतीच आहे, UPSC IAS IPS वरती वगैरे. आणि आरबीआयचं एवढंच असं न्यूज वगैरे होत नाही. बट आय वुड लाईक टू एम्फसाइज की इन टर्म्स ऑफ टफनेस ऑफ द एक्झामिनेशन, इन टर्म्स ऑफ सक्सेस रेट वगैरे आरबीआयचं म्हणजे जी डिफिकल्टी लेवल आहे ती व्हेरी मच सिमिलर आहे ॲज फार एज UPSC इज कन्सर्न. सो वेन UPSC मध्ये माझं जस्ट मिस झालं 2-3 अटेम्प्ट्समध्ये वगैरे, तर त्याच्यामुळे मग आरबीआय वगैरेची पण तयारी साईड बाय साईड चालू होती आणि लकीली आय गॉट थ्रू. सो विदाउट थिंकिंग मच जॉईन केलं आणि त्यानंतर कंटिन्यू आहे सर आरबीआय. सो शैलेश, कॅन यू टेल अस समथिंग मोर? आरबीआय मध्ये कुठच्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत? आपल्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल काही मार्गदर्शन होऊ शकेल का? एक्सक्यूज मी. सर ऍक्च्युली आरबीआय मध्ये म्हणजे ॲज अन ऑर्गनायझेशन आरबीआयचं काम जे आहे ते फार तसं स्पेशलाइज्ड आहे. स्पेशलाइज इन द सेन्स की आरबीआय जी आपली अर्थव्यवस्था जी आहे, अर्थव्यवस्थेच्या फार अशा मोठ्या एरियावरती वगैरे काम करतं. मग त्याच्यामुळे जे आरबीआयचे मेन फंक्शन्स वगैरे आहेत त्या सगळ्या मेन फंक्शन्समध्ये काम करायला ऑफिसर्सची गरज तर असतेच. सो ऑब्व्हियसली एक्सपर्टीज जे आहे, एक्सपर्टीज तुमचं इकॉनॉमिक्स, फायनान्स, कॉमर्स या फील्डमध्ये असलेलं हे आहे म्हणजे अपेक्षित आहे. पण तशी काही तसं काही कंपल्शन नाही. सो इवन इफ यू आर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट और इवन इफ यू आर नॉर्मल आर्ट्स और कॉमर्स, आर्ट्स और सायन्स ग्रॅज्युएट वगैरे, स्टील तुम्ही आरबीआय जॉईन करू शकता. जर तुम्ही क्लिअर केली एक्झाम वगैरे वगैरे तर करिअर अपॉर्च्युनिटीज आणि जो करिअर प्रोग्रेशनचा पार्ट आहे तो आरबीआय मध्ये खूप चांगला आहे. सो बेसिकली इन दी ऑफिसर कार्डर वी हॅव सम स्पेशलाइज कार्डर्स,
जे स्पेशलाइज कार्डर्स ॲज इन एक कार्डर असं आहे की जे सेपरेटली स्टॅटिस्टिक्सची डील करतात. कारण इंडियन इकॉनॉमीमधले जेवढेही नॅशनल लेवलचे स्टॅटिस्टिक्स वगैरे होतात, रिपोर्ट्स पब्लिश होतात, मोस्ट ऑफ देम आर पब्लिश बाय आरबीआय. सो त्या सगळ्यांवरती काम करायला, सगळं ते डेटा नंबर्स क्रंचिंग करायला यू नीड स्टॅटिस्टिक्स स्पेशलिस्ट. सो त्याच्यासाठी इफ यू आर स्टॅटिस्टिक पोस्ट ग्रॅज्युएट अँड ऑल, देन दॅट इज वन गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. अदरवाईज इफ यू आर पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स वगैरे, तर इकॉनॉमिक रिसर्चमध्ये पण आरबीआय मध्ये एक डेडिकेटेड आहे, मोठा भाग आहे आरबीआयचा, तो स्पेशली इकॉनॉमिक्सच्या संबंधित रिसर्चमध्ये इन्व्हॉल्ड असतो. सो त्याच्यामध्ये स्कोप आहे खूप सारा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आरबीआयचे जे बाकीचे कोर फंक्शन्स आहेत, ज्यांना जनरल कार्डर म्हणता येईल, तर जनरल कार्डरमध्ये वगैरे पण खूप जास्त स्कोप आहे. सो दिस इज ॲज फार ॲज द ऑफिसर कार्डर इज कन्सर्न. अँड अपार्ट फ्रॉम दॅट स्पेशलाइज कार्डर पण बरेचसे आहेत, जसं की फॉर लिगल पर्सनल, लाईक ज्यांचं LLB वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी एक सेपरेट कार्डर आहे. नंतर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी एक सेपरेट कार्डर आहे. सो as such, career opportunities in RBI are vast and very much diversified, I would say. ओके. आता आपल्या बरोबर आपला एक 9वीचा स्टुडंट आहे, ऋतुराज गवई. त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. आय विल जस्ट गेट हिम ऑनलाईन. Sure. या ऋतुराज, प्रश्न विचार तुझा. यस सर. एनडीएची तयारी करताना तुम्हाला शिक्षकातले कोणते अनुभवाचे फायदे झाले? Actually, ओके एनडीएची परीक्षा. ओके ऋतुराज, थँक्यू. हा शैलेश. Yes, sir. Yes, sir, I got the question. Actually, एनडीएची तयारी करताना जर सगळ्यात मोठा कोणता फायदा झाला असेल तर तो चिखलदऱ्याचा. लाईक आय वुड से की तुम्हाला आधीच तुमचा एक सर्टन लेवल ऑफ फिजिकल स्टँडर्ड चिखलदऱ्यामध्ये आल्यावरती बनलेलं असतं. म्हणजे तुम्ही 5-6 वर्ष झाले तुमची पीटी करताय, तुमचे गेम्स वगैरे करताय. सो एक डिझायर्ड लेवल ऑफ फिजिकल फिटनेस जी आहे, जी एंट्रीसाठी एक बेसिक मिनिमम राहते, तेवढी तुमची आधीच तयार झालेली असते. अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्याकडे ॲडिशनल स्किल्स राहतात. जसं की चिखलदऱ्यात शाळेत वगैरे आपण बरेचसे स्पोर्ट्स वगैरे करतो. शाळा खूप प्रमोट करते की तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरती खेळा, नंतर यू गो ऑन विनिंग, यू गो टू हायर लेवल्स. तर आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, नॉट जस्ट इन फुटबॉल ऑर, तर त्याचा एक खूप फायदा होतो की तुम्ही जर आधीच असं कुठल्या लेवलला वगैरे खेळलेले आहे, तर ऑफकोर्स यू हॅव अ सर्टन लेवल ऑफ एक्सपर्टीज इन दॅट गेम. सो हा जो तुमचा आहे म्हणजे एक्सपर्टीज वगैरे जो आहे तो खूप कामात येतो. म्हणजे इवन ड्युरिंग दी इंटरव्ह्यूज ॲज वेल एज तुम्ही जेव्हा जॉईन करता पुढे एनडीए वगैरे, तेव्हा ते खूप कामात येतं. कारण जे बाहेरून एकदम सिव्हिलियन लाईफमधून मुलं येतात त्यांच्यासाठी इट्स टोटली न्यू. सो दे स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी एकदम झिरो बेस वगैरे, बट यू ॲटलीस्ट स्टार्ट फ्रॉम सम लेवल. सो यू हॅव मच लेसर क्लाइम टू डू दॅन मोस्ट ऑफ दी अदर्स. सो याचा फायदा खूप होतो. आणि वरून जे एक रुटीनचं लाईफ जे असते, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजता लाईट्स ऑफ होईपर्यंत जे एक रुटीनमध्ये लाईफ असते तुमची चाललेली चिखलदऱ्यात, तीच तुमची पुढे कंटिन्यू राहते. सो तुम्हाला त्याचा असा काही खूप असा काही शॉक किंवा असं खूप काही वेगळं झालंय सडनली आयुष्यामध्ये असं काही वाटत नाही. पण तेच बाहेरून कोणी वगैरे आलं तर ऑफकोर्स त्याला तो फरक वाटेल, कारण त्यांनी कधी बघितलेलंच नाही आहे आयुष्यात कधी घरी 5 वाजता वगैरे उठून ते केलेलं नसेल. सो तो एक मोठा फायदा आहे. आणि मेंटल प्रिपरेशन जी होते चिखलदऱ्यात तुमची शाळेत राहून वगैरे वगैरे, की तुम्ही कुठल्याही तुम्ही आधीपासून असं मित्रांसोबत वगैरे किंवा तुम्ही असं ट्रेकिंग वगैरे करताय, काही तुमचे कार्यक्रम वगैरे करताय, तुमच्या गेमसाठी तुम्ही बाहेर जाताय वगैरे, आणि तिथं तुम्ही सगळं तुम्ही स्वतः तुम्ही करताय. सो ऑल दिस थिंग्स खूप जास्त हेल्प करतात जेव्हा तुम्ही एनडीए किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचा विचार करता. Okay, Ruturaj, I hope you got your answer. Other coming back to RBI, RBI actually it's not people consider it to be a normal bank, पण RBI ही काही नॉर्मल बँक आहे, त्याच्याकडे काही नॉर्मल बँकिंग ऑपरेशन्स होत नाहीत. RBI आहे काय आणि त्याच्यामध्ये ऑफिसरचं काम काय असतं? सर ऍक्च्युली आरबीआयचं नावात बँक असल्यामुळे
एक जनरल परसेप्शन असं राहतं की आरबीआय इज जस्ट लाईक एनी अदर बँक. तर फनी थिंग इज, आणि त्याच्यामुळे आरबीआय बद्दल माहिती फार कमी असते. सो म्हणजे मी एक जस्ट एक आठवण सांगतो. जेव्हा मी आरबीआय जॉईन करायच्या आधी जेव्हा माझ्या खेडेगावात गेलो, तेव्हा मग खेडेगावातले जे काही आहेत नातेवाईक वगैरे, मग त्यांनी विचारलं की अरे हा, मग तू आरबीआय जॉईन करतो, मग याची ब्रांच कुठे कुठे असते, आपल्या तालुक्याच्या गावाला ब्रांच असते का याची? सो म्हणजे दॅट वॉज द लेवल ऑफ दॅट इज द लेवल ऑफ जे अवेअरनेस आहे आरबीआय बद्दलचं, की फार कमी आहे. तर टू आन्सर युअर क्वेश्चन, सर ॲक्च्युली एक मेजर फंक्शन्स जे आहेत आरबीआयचे ते 4-5 आहे. एक तर आरबीआय इज अ मॉनिटरी अथॉरिटी, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेतला पैशाचा जो पुरवठा आहे तो कंट्रोल करण्याचं काम आरबीआय करतं थ्रू जे आपले व्याजदर असतात ते व्याजदर सेट करतात. जसं की आता आपला कुठल्याही लोनचा वगैरे व्याजदर आहे, बँक जो आपल्याला देते, तो व्याजदर जो आरबीआयने सेट केलेला बेंचमार्क असतो त्याच्या अकॉर्डिंगच बँकने सेट करता येतो. सो दॅट इज वन एरिया. देन जे आपल्या बँक्स वगैरे असतात, कमर्शियल बँक्स असतात, कोऑपरेटिव्ह बँक्स वगैरे असतात, नंतर इतर अशा कंपनीज असतात ज्या आपल्याला लोन वगैरे देतात, त्या कंपन्यांचं रेग्युलेशन ॲज वेल एज सुपरविजन हे काम आरबीआय करतं. त्यानंतर जे आपल्या देशाचा जो बाहेरच्या इतर देशांची वगैरे व्यापार चालतो, त्याच्यातनं आपल्याला जे काही परकीय चलन मिळते, म्हणजे फॉरेन करन्सी जी मिळते, तर ती फॉरेन करन्सीचं जे मॅनेजमेंट असतं देशामधलं ते आरबीआयकडे असतं. अपार्ट फ्रॉम दॅट एक मोस्ट वाईडली नोन फंक्शन तर ऑफकोर्स आहे की आरबीआय इज द सोल करन्सी प्रिंटिंग अथॉरिटी. सो आरबीआय करन्सी प्रिंट वगैरे करतं, त्या करन्सीचं सगळ्या देशामध्ये सर्क्युलेशन मेंटेन करणं हे पण आरबीआयचं काम आहे. आणि अपार्ट फ्रॉम ऑल दिस आरबीआयचं डेव्हलपमेंटल काम बरंच आहे. डेव्हलपमेंटल ॲज इन की अर्थव्यवस्थेतले जे जे असे दुर्लक्षित घटक आहेत, जसं की शेती वगैरे झाली, किंवा काही छोटे जे उद्योगधंदे वगैरे आहेत, त्या उद्योगधंद्यांना कसं क्रेडिट मिळेल त्याच्याबद्दलचे जे काही म्हणजे नियम वगैरे आहेत ते सगळे आरबीआय बनवतात. तर या सगळ्या रूल्समुळे वगैरे आपल्याला असं लक्षात येईल की एक नॉर्मल बँक्सचं वगैरे जे फंक्शन आहे ते नॉर्मल बँकचं फंक्शन आरबीआयचं कुठे नाहीच होत, म्हणजे ते रादर मेन काही काम नाहीच आहे आरबीआयचं. ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अर्थव्यवस्था आपली कशी व्यवस्थित चालत राहील, तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्याच्याबद्दल काम करणं हेच मुख्य आरबीआयचं काम आहे. ओके ओके, ग्रेट, थँक्स फॉर दॅट. पण आरबीआय कडे पैसे कुठून येतात मग? सर ऍक्च्युली असं असतं की आरबीआय कडे जो हे राहतो, म्हणजे एक गव्हर्नमेंटचं जे बॉरोईंग असतं सपोज, तर गव्हर्नमेंटने आता म्हटलं की आम्हाला यावर्षी इतका पैसा लागणार आहे, ठीक आहे, तर तेवढ्या व्हॅल्यूचं जे सिक्युरिटीज आहेत तेवढेच गव्हर्नमेंट सरकार जे आहे ते आरबीआय कडे ठेवते, आणि आरबीआय तेवढ्या व्हॅल्यूचीच करन्सी प्रिंट करून सरकारला देते. सो इट्स नॉट लाईक की आरबीआयच्या मनात जेवढं येईल तेवढं प्रिंट करत जाऊ आणि सरकारला देत राहू. सो त्याच्यावरती असा हे राहतो, म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेस राहतात. गव्हर्नमेंटची जेवढी रिक्वायरमेंट राहते ती रिक्वायरमेंट लक्षात घेऊन इकॉनॉमीत आणखी किती पैसा चलनात टाकावं लागेल, वेअर अँड टेअर होते नोट्स, त्या रिप्लेस करावं लागतील. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळं प्रिंटिंग वगैरे केलं जाते आणि करन्सी सर्क्युलेशन मध्ये ठेवलं जातं. सो ऑफकोर्स त्याला बॅक करायला आरबीआय कडे फॉरेन एक्सचेंज वगैरे असतं, नंतर गोल्डचा खूप सारा साठा असतो बँकेकडे, कारण ऑब्व्हियसली जर एवढे सगळे करन्सी तुम्ही प्रिंट करताय तर त्या करन्सीला तुम्हाला बॅकिंग काहीतरी ऍसेट पाहिजे. तुम्ही जस्ट हवेत काही प्रिंट करू शकत नाही, कारण उद्या जाऊन जर सगळ्या लोकांनी त्या कॅश समजा जर डिपॉझिट केली आणि हे केलं, म्हणजे पैसे वगैरे मागितले, तर ऑफकोर्स यू शुड हॅव सम ऍसेट की ज्याच्या बदल्यामध्ये तुम्ही लोकांना ते पे करू शकले पाहिजे. सो दिस इज टू पुट इट व्हेरी सिम्पलिस्टिकली, बट दिस इज हाऊ दी फंक्शन वर्क्स ऍक्च्युअली. ओके, शैलेश, आता तुझे क्लास टीचर सावरकर सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना तुला काही प्रश्न विचारायचे. सावरकर सर. हॅलो हॅलो सर. हॅलो शैलेश. नमस्कार हॅलो. सर, कसे आहात? नमस्कार बेटा, बढ़िया, गुड मॉर्निंग, कसा आहेस? सर
मजेत सर, एकदम मजेत. एकदम 20 वर्षांनी आज तुला बघतोय जवळपास. येस सर, लॉंग टाइम. अतिशय छोटासा होता तू तेव्हापासून अगदी. तर असं हा. अतिशय निरागस, सालस आणि अतिशय खाल मानाने चालणारा, नाकाच्या सरळ चालणारा असा तू मुलगा होता शैलेश, है ना. त्यात तुझी मला आठवते ती Yes, sir. अजूनही बॉलिंग, ग्राउंडवर खेळताना बॉलिंग करायचा आणि प्रत्येक वेळेला शाळा झाली आपला डॉर्मेंट शाळेच्या पायरीपासून तर डॉर्मेंटरी पर्यंत जायपर्यंत तू सतत बॉलिंग टाकत असायचा येता येता. आठवतं? येस सर, चांगलंच. म्हणजे ही खिलाडू वृत्ती तुझ्यामध्ये होतीच. पण मला एक सांगतो, तू कधीही कुठल्याही तक्रारीमध्ये सापडला नाही. कुठल्याही शिक्षकांनी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करायचे, मला ते अजूनही विद्यार्थी आठवतात. जेव्हा जेव्हा त्यांचा उल्लेख केला तेव्हा सांगेल मी, सुबोध असेल, अनय शेंडे असेल, त्यामध्ये तुमचा व्रात्यपणा आपापसांमध्ये काहीतरी चालत असायचा. पण तू कधीही तुझी खालती मान घालून गाणी असायची. आणि विशेषतः काही ऐतिहासिक पुस्तकं तू शाळेत छोटे छोटे आवर्जून न्यायचं. तर मला सांग, या सगळ्या घडामोडीमध्ये तुझा स्वभाव तसा पाहिला तर रिझर्व होता. तू जास्त असं कोणाचा असं मिसळत नव्हता, एक रिझर्व असायचा. मग म्हणून कदाचित ही रिझर्व्ह बँक निवडली का तू? आता सर म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू से. हा, लाईक तुम्ही म्हटले तसं की स्वभाव थोडा तसा बुजरा किंवा हे म्हणता येईल. बट हॅलो येस, गो अहेड शैलेश. सर, आता म्हणजे हा, बोल. आता निव्वळ योगायोग म्हणावं लागेल की हा निव्वळ योगायोग झाला सर, की म्हणजे रिझर्व्ह स्वभावाचा मुलगा रिझर्व्ह बँकेत आला. ओके ओके. शैलेश, आता लेट मी आस्क यू द लास्ट हा, क्वेश्चन. बराच वेळ झालाय. आणि हा सर, सावरकर सर विचारा, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क? हा शैलेश, एक माझा प्रश्न होता असा, म्हणजे आज तुला अतिशय Yes, sir. प्रांजळपणे विचारतोय मी, अगदी मोकळेपणाने सांग. अतिशय हा. So, जेव्हा आपल्या शाळेचे कार्यक्रम व्हायचे त्याचे स्क्रिप्ट आपण तयार करायचो, आणि कुठल्या आणि तो कागद आपला पूर्ण तयार झालेला असायचा. मी उभे उभे त्याच्यावर काहीतरी छोट्या बारीक बारीक अक्षरात लिहायचो, कारण माझ्यावरही तेवढंच टेन्शन असायचं आबासाहेब समोर बसलेले असताना. आणि अशा परिस्थितीत आपला कार्यक्रम चांगला व्हावा आणि सगळी भिस्त जी होती ती निवेदकांवर होती. आणि अशा वेळेला ती स्क्रिप्ट अतिशय चांगली व्हावी, तुझ्याकडनं जास्त चांगलं व्हावं ही जास्त अपेक्षा असायची. कधी कधी मी त्यावेळेला मध्ये जे परिवर्तन व्हायचं त्याचाच एक टेन्स होता, पण करावे लागायचे. त्या बदलामुळे कधीतरी तुझ्या मनात थोडीशी चीड निर्माण झाली होती का? आज त्याचा फायदा काय होतो? 2 प्रश्न आहेत. अर्थात ती भूमिका तू पार पाडली अतिशय. तुझी ती समय सूचकतेला मी आजही दाद देतो. थँक्यू सर. सर, ऍक्च्युली चीड असंच नाही, बट जसं की तुम्ही म्हटलं की एक टेन्शन असायचं, कारण ऑब्व्हियसली तुम्ही शाळेला रिप्रेझेंट करता आहे, बाहेरचे जे काही मान्यवर आहेत त्यांच्यासमोर तुम्ही शाळेबद्दल वगैरे बोलता आहे, आणि यू आर रिप्रेझेंटिंग युअर स्कूल, यू आर व्हॉट द इमेज ऑफ स्कूल इज गोइंग टू बी. सो ऑब्व्हियसली ते एक टेन्शन जास्त असायचं. आणि त्याच्यामुळे असं एक म्हणजे एक गोष्ट चांगली असायची की तुमचं हँडरायटिंग जे आहे ते फार सुरेख आहे, त्याच्यामुळे कधी वाचायला प्रॉब्लेम नाही यायचा. त्याच्यामुळे I सर, can vouch for. I've been looking at his handwriting. His handwriting is very good. yes, sir. Very much.
सो इव्हन असे जे शेवटच्या क्षणाला वगैरे पण जे चेंजेस व्हायचे त्यांच्यामुळे असं म्हणजे असं कधी प्रॉब्लेम असंच नाही यायचा, कारण सर जे लिहून द्यायचे ते किती बारीक अक्षरात का होईना असं 2 लाईनच्या मध्ये कुठतरी का लिहिलेलं असे ना, बट स्टील इट युज टू बी व्हेरी मच लेजिबल. ते आरामात वाचता यायचं. फक्त एकच लक्षात ठेवायला लागायचं की सिक्वेन्स काय आहे. तर ते असं व्हायचं की म्हणजे तुम्ही वरची लाईन वाचली आणि मग तुम्ही खालच्या लाईन वरती गेले, मग यू रिअलाइज की अरे मधली लाईन तर राहून गेली जी नंतर लिहिल्या गेली. सो ते एक थोडं असायचं की म्हणजे अरे हे मिस नको व्हायला. सो त्याच्यावरती एक लक्ष ठेवायला लागायचं. सो आणि म्हणजे हा एक भागच झाला होता. म्हणजे सरांसोबत सर प्रत्येक कार्यक्रमाला स्क्रिप्ट लिहून द्यायचे आणि ते स्क्रिप्ट डिलिव्हर करणं वगैरे. तर त्याच्यामुळे हे एक्सपेक्टेडच असायचं. म्हणजे याला तर एक तयारी असायचीच मनाची. त्याच्यामुळे चिड असतं तशी काही असायची नाही, कारण म्हणजे इन अ वे ते असं माहिती असायचंच की हा असे काहीतरी चेंजेस येतील, सो त्याच्यासाठी तयार राहा, मेंटली आधीच तयार राहा. जे काही चेंजेस वगैरे येतील ते हँडल करून घेऊ. किंबहुना समजा सरांनी काही लिहून वगैरे दिलं, म्हणजे सरांना माहिती आहे, मला माहिती आहे की स्क्रिप्टमध्ये काय चेंजेस वगैरे झाले आहेत, बट समजा ते काही मिस जरी आपण केले तरी मे बी समोरच्यांना ते एवढीशी माहिती नाहीये. सो त्याच्यामुळे म्हणजे वेळ निभावून जायची. आणि असं खूप असं काही असं एम्बॅरसिंग मुवमेंट झाले किंवा असं काही प्रॉब्लेम झाला असं फारसं कधी फॉर्च्युनेटली काही घडलं नाही. पण त्याच्यामुळे एक फायदा जरूर झाला की हे असं जे व्हायचं म्हणजे एकदम ते असं रेडीनेस, ऑल टाइम असं एक अलर्टनेस जो असायचा की हा चला तुम्हाला आता जर स्क्रिप्ट करायची आहे तर हे काही ना काही असं वेळेवरती येणार आहे आणि काही ना काही असं वेळेवरती चेंज होणार आहे. सो तो एक रेडीनेस आणि अलर्टनेस ऑल टाइम असायचा की सर लगेच कुठतरी एका भाषणाच्या मध्ये येतील आणि आपल्याला सांगतील की अरे हे चेंज झालं, यांचा सिक्वेन्स बदललाय, यानंतर हे बोलणार नाहीये किंवा यानंतर मी बोलेल, सो माझं नाव टाकून देशील. मग त्याच्यामुळे असं व्हायचं की एक सेट पॅटर्न असायचा, एक सेट फॉर्मॅट असायचा. त्याच्यामुळे सरांनी सांगितलेल्या सूचना ज्या आहेत त्यानुसार डोक्यात जो काही सेट पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये टाकायच्या आणि ते बोलायचं. सो म्हणजे माहिती असायचं की सरांकडनं आपल्याला तसं गायडन्स वगैरे इनफ मिळालेलं आहे आणि त्यात काही चूक होणार नाही किंवा इनफॅक्ट काही चूक झाली वगैरे तरीही सर ते सांभाळून घेतील किंवा होऊन जाईल मॅनेज. मग त्याच्यामुळे ऍक्च्युली ते नंतर खूप कामात आलं. म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना वगैरे त्यानंतर जेव्हा करायचो तेव्हा तर ऑब्व्हियसली कॉलेजमध्ये असताना वगैरे सरांसारखं कोणी स्क्रिप्ट लिहून द्यायला नसायचं. सो तेव्हा तुम्हीच स्वतः स्क्रिप्ट राईट आणि तुम्हीच स्वतः डिलिव्हर करणार. तर मोस्ट ऑफ द टाइम इट वुड बी इम्प्रॉम्प्टू, एक्सटेम्पोर असेल ते की तुम्ही स्वतःच तुमची स्क्रिप्ट लिहा आणि तेच डिलिव्हर करा. सो तेव्हा जो म्हणजे सरांसोबत जे तेव्हा फ्रिक्वेंट इंटरॅक्शन व्हायचं या गोष्टींबद्दल, तेव्हा जो तो अनुभव वगैरे जो होता तो सगळा खूप कामी आला यानंतर. शैलेश, फक्त आता एक मला सांग. येस सर. एक मला सांग शैलेश, की या एवढ्या 6-7 वर्षाच्या तुझ्या या कार्यकाळामध्ये, कालावधीमध्ये अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टींमध्ये तू सहभाग घेतलेलाच आहे. येस सर. असं सारखं मनाला वाटत असं काही आहे का? आज रिझर्व्ह बँकेचा मॅनेजर आणि तो बाल्यकाळ या पूर्ण प्रवासामध्ये असा मधला एखादा क्षण असा आहे का तो जो तुला सलतोय मनात की अरे हे राहून गेलं माझं करायचं? काही असेल ते थोड्या सर तुमचा आवाज break होतोय. आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय, बट यू गॉट द जिस्ट ऑफ इट, शैलेश. Sir, not really. Could you please repeat? He's saying, is there anything that you missed out? You feel that there's something that you should have done, and is there in your heart that you probably missed it out? सर ऍक्च्युली नॉट रिअली. कारण असं असायचं की म्हणजे शाळेमध्ये वगैरे असं व्हायचं की जसं सर म्हणायचं, सरांनी सांगितलं की मी शाळेत एकदमच म्हणजे असं सरळ सोट होतो आणि दॅट यूज टू बी द केस मोस्ट ऑफ द टाइम्स. बट असंही व्हायचं की आम्ही बरेचदा म्हणजे असे जेव्हा आम्ही डॉर्मेटरीमध्ये वगैरे आहे, कोणी शिक्षक वगैरे आजूबाजूला नाही आहे, तेव्हा अशा काही ना काही अशा गमती जमती व्हायच्या की तेव्हा म्हणजे एकदम तो साधे सरळपणा वगैरे कुठतरी असं बाजूला राहायचं 2 मिनिटासाठी. सो मे बी फॅकल्टीजला वगैरे ह्या म्हणजे सरांना वगैरे ह्या गोष्टी इतक्या माहिती नसतील, कारण ह्या ऑफ द आवर्स व्हायच्या, म्हणजे लेट नाईट वगैरे व्हायच्या किंवा काहीतरी असेल वगैरे. जसं की मला अजून असं आठवतं की माझा एक बॅचमेट होता आनंद जयस्वाल. सो तो असा एकदम थोडा धिप्पाड आणि
थोडासा दणकट अंगानी वगैरे, आणि मी आपला एकदम तुमचा बारीक थोडा काळी. तर आणि मी त्याच्या खूप खोड्या करायचो. संध्याकाळी वगैरे डॉममध्ये वगैरे गेलो की जेवणानंतर वगैरे मग मी त्याच्या असंच थोडा खोड्यागड्या करायचो. आणि मग तो सुरुवातीला असं शांत राहायचा, शैल्या नको करू, त्रास नको देऊ, ऐक असं वगैरे. पण नंतर मग कधीतरी त्याचा पेशन्स सुटायचा आणि मग तो माझ्या मागे चिक्कार पळत सुटायचा. मग आमचं ते म्हणजे रेस चालू व्हायची की मग एकदम खालून वर परत वरून खाली वगैरे. मग ते डॉर्मेटरीकडनं क्लासरूम मध्ये जाणार, तिकडनं परत क्लासरूम डॉर्मेटरीजकडे येणार. सो अशा गमती जमती ऍक्च्युली होत राहायच्या बऱ्याच. त्याच्यामुळे सर असं एक वाटतं की म्हणजे असं वाटतं 10वी नंतर वगैरे की हा पिरियड थोडा आणखीन लांबला असता तर मे बी चांगलं झालं असतं. म्हणजे ही सगळ्या मित्रांची सगळी जी या ज्या सगळ्या 5-6 वर्षात गमती जमती केल्या, ही सगळी सोबत आणखीन पुढे कंटिन्यू राहू शकली असती तर अजून चांगलं झालं असतं. ते एक वाटतं की मे बी दॅट समथिंग ते थोडं मिसिंग राहिलं. Yes. ऑल गुड थिंग्स हॅव टू कम टू एन एंड, बट ही जी मित्रांची मैत्री आहे आणि हे जे शाळेचे संबंध आहेत ते कधीच संपणार नाहीत. अँड वी विल एन्श्योर दॅट वी कीप रिवायव्हिंग दिस ओव्हर अँड ओव्हर अगेन. आता मला एक सांग शैलेश, तुला आमच्या विद्यार्थ्यांना जर का एखादा काही संदेश द्यायचा असेल तर काय, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह देम? सर मेसेज म्हणायचं झालं तर आय वुड से की विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला दीपशिकेमध्ये एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. यू आर फॉर्च्युनेट इनफ की तुम्ही वयाच्या एवढ्या सुरुवातीलाच दीपशिकेत वगैरे आलात, जेव्हा केव्हा तुम्ही जॉईन केलं असेल, 5वी 8वी वॉट एव्हर. पण तुम्हाला इथे जे लाईफस्टाईल वगैरे मिळत आहे, म्हणजे इथे तुम्हाला ज्या सवयी लागत आहेत, इथे तुमची एकंदरीत जी काही अशी जडणघडण होते आहे ती तुम्हाला खूप कामात येणार आहे. आणि दॅट इज इन अ वे प्रिपेअरिंग यू फॉर यु नो युअर नेक्स्ट लाईफ इन अ व्हेरी गुड मॅनर. सो म्हणजे बिईंग अ सैनिक स्कूल, आय थिंक सगळ्या विद्यार्थ्यांनी डिफेन्सचा एक सिरियसली ऑप्शन, करिअर ऑप्शन म्हणून विचार करायला हवा. कारण लाईक आय सेड की डिफेन्स फोर्सेस वगैरे हा जस्ट एक जॉब नाही आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ. आता म्हणजे कमांडंट सर विल वॉच फॉर दॅट की द काइंड ऑफ लाईफ, द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस, द काइंड ऑफ एक्सपोजर आणि एक क्वालिटी ऑफ लाईफ जी तुम्हाला डिफेन्स फोर्सेसमध्ये वगैरे मिळते, दॅट इज सिम्पली अनमॅचेबल. आणि असं आहे डिफेन्स फोर्सेसचं की दे आर व्हेरी मच, इट्स अ व्हेरी ट्रेडिशन बाउंड ऑर्गनायझेशन. सो ज्या अशा ट्रेडिशन चालत आलेल्या आहेत, ज्या आय एम शुअर की शाळेत पण आपण बऱ्याचशा बघतो, जसं की कुठल्या हाऊसनी जास्तीत जास्त वेळा डायरेक्टर्स बॅनर जिंकलेला वगैरे आहे. तर म्हणजे अशा छोट्या छोट्या ट्रेडिशन ज्या आहेत त्या ट्रेडिशन्स डिफेन्समध्ये खूप मॅटर करतात आणि त्यांच्यावरतीच ऑर्गनायझेशन चालते. सो जेव्हा तुम्ही डिफेन्स वगैरे जॉईन कराल तेव्हा यू वुड रिअलाइज की यार दिस इज व्हॉट आय हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर माय होल लाईफ. म्हणजे हेच मी सगळं प्रिपेअर केलं आहे, हेच सगळ्यात मी आतापासून वगैरे गेलो आहे. सो लॉजिकली तुमच्यासाठी करिअर ऑप्शन म्हणून डिफेन्स शुड बी अ चॉईस. सो ठीक आहे, नाही झालं वगैरे तो भाग वेगळा, नाही झालं बट ॲटलिस्ट यू शुड सिरियसली कन्सिडर इट आणि त्याचा एक खरोखर त्याचा एक फुल प्रयत्न करा. आणि सेकंडली शाळेमध्ये वगैरे तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज होतात, जे काही समजा इव्हेंट्स वगैरे होतात, त्या सगळ्यांमध्ये सहभागी व्हा. म्हणजे डोंट लुक ॲट इट जस्ट पॅसिव्हली की ठीक आहे बाबा एक काहीतरी आहे फाउंडेशन डेचं फंक्शन म्हणून आम्हाला करायची आहे ड्रिल प्रॅक्टिस वगैरे, किंवा पेरेंट्स डे आहे म्हणून आम्हाला हे ऍक्टिव्हिटी वगैरे करायचे आहे. सो जस्ट एक पॅसिव्हली वगैरे नका करू, त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह राहा. कारण व्हॉट यू डोंट रिअलाइज की ह्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन खूप कामात येणार आहे. हे तुम्हाला जे स्किल्स वगैरे आहेत, या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत बाहेर, या बाहेरच्या शाळांमध्ये वगैरे नॉर्मल पब्लिक स्कूलमध्ये जाणाऱ्या लोकांना वगैरे नाही मिळत. तसं एक्सपोजर नाही राहत, तेवढा अनुभव नाही राहत त्या गोष्टींचा. त्याच्यामुळे समजा तुम्ही कुठे समजा कॉलेजला वगैरे जाणार किंवा तुम्ही डिफेन्स फोर्सेस वगैरे जॉईन करणार, तेव्हा वेन पीपल रिअलाइज की अरे हा आधीच चांगले, इज अ गुड स्पोर्ट्स पर्सन, हा आधीच इज अ गुड स्पीकर, इज अ गुड सिंगर, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे कामात येतील. सो तुम्हाला सध्या जो चान्स मिळतो आहे शाळेमध्ये त्याचा पुरेपूर फायदा घ्या. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोएक्टिव्ह राहा, बीट स्पोर्ट्स, बीट करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, बीट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, बीट एनिथिंग. या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त प्रोएक्टिव्ह राहा आणि जेवढे तुम्हाला स्किल्स करता येतील आताच आत्मसात तेवढे करून घ्या. कारण ही वेळ परत येत नाही. म्हणजे सध्याचं जे तुमचं
असं एक केअर फ्री आणि असं एक जे वातावरण आहे चिखलदऱ्यात शाळेत वगैरे वगैरे, ते तुम्हाला नंतर परत मिळणार नाही. नंतर यू विल मिस दोज डेज, की अरे की जे खरंच शाळेमध्ये असताना वगैरे आपण ह्या सगळ्या गमती जमती करायला हव्या होत्या. तर आता सगळं ते करून घ्या, सो दॅट तुम्हाला नंतर काही रिग्रेट्स राहणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल, हे सगळं करताना वगैरे तुमच्या फ्रेंड्स सोबत, शाळेत वगैरे सगळ्या ठिकाणी वगैरे जस्ट हॅव फन, जस्ट एन्जॉय. ग्रेट, व्हेरी वेल सेड शैलेश. आम्ही एन्श्योर करू यापुढे की जास्तीत जास्त आपले विद्यार्थी आर्मीमध्ये जात आहेत. आर्मी, आय कॅन अश्योर यू, दे कॅनॉट बी अ बेटर प्रोफेशन दॅन दी आर्मी. आणि आय नो, आय डोंट वॉन्ट टू कम्पेअर इट विथ दी आरबीआय ऑर द टीचर्स दॅट वी आर टुगेदर, बट आर्मी इज अ अनमॅचेबल प्रोफेशन. अँड व्हॉट यू सेड इज कम्प्लिटली राईट. यु नो, जी गोष्ट तुम्ही करताय, जी गोष्ट आपले विद्यार्थी, ज्या गोष्टीमध्ये त्यांना भाग घ्यायची ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सहभागी होणं आवश्यक आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवणं आवश्यक आहे. कारण याच गोष्टी पुढे तुम्हाला कामाला येतात. आणि या गोष्टी करताना जी तुमचा मित्रांच्या बरोबर जो बॉन्डिंग होतो, दॅट लास्ट अ लाईफ टाईम. सो थँक्यू सो मच शैलेश. I think we've had a wonderful time, and I'm very sure our students have learned a lot. They have definitely learned RBI to be a new profession, and I hope there's somebody following your footsteps into RBI very soon. And I'm equally sure many of our students will join the army also very soon. Thank you so much, Shailesh, and all the best to you for all your further endeavors. Thank you so much. Thanks a lot, sir. Thank you for this opportunity. And it's a very good initiative, I must say, because मी आधीचे पण काही एक दोन जे टॉक झाले अक्षय दयाने सरांचं, मित्र सरांचं, ते अटेंड केले. आणि इट्स ऍक्च्युअली व्हेरी गुड टू नो की म्हणजे आपल्या जे इव्हन सिनियर बॅचेस आहेत, दे आर डुईंग व्हेरी वेल इन ऑल सेक्टर्स ऑफ लाईफ, बी इट डिफेन्स फोर्सेस, बी इट पब्लिक लाईफ और एनी अदर ऑर्गनायझेशन. So it's a very good initiative, I must say. And I can't thank you enough for the opportunity to talk to students and faculties after all these years. So thanks a lot, sir. Thank you, Shailesh. You are the strength. All of you, our alumni is the strength, and you are the brand ambassador of Deepshika. Thank you very much. All the best. Thank you, sir.